Good morning guys, welcome back to our new video of our channel. I hope you guys are doing well. खूप सारं इंग्लिश झालं, मराठीत बोलूया. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार, जिमला जाऊयात आता. आज पण सुट्टी आपल्याला, उद्या पण सुट्टी. डायरेक्ट मंडेला ऑफिस आहे, त्यामुळे थोडासा डिले चाललाय आपला. गाईज आता वाजले 10. सुट्टी असल्यामुळे सगळं डिले असतं. तर ब्रेकफास्ट करायचं आपल्याला आहे ती पोहे आणि कॉफी मगमध्ये आहे बनाना मिल्कशेक. तर चला ब्रेकफास्ट करूया. एक गोष्ट शेअर करायची आहे. बरेच लोक मला विचारतात जिमला जातो प्रोटीन घेतो का? प्रोटीन बेसिकली पावडर. त्याचं उत्तर आहे नाही. असं नाही की चांगलं नसतं. प्रोटीन इज ऑलवेज बेस्ट. प्रोटीन तुमच्या शरीराला पाहिजेच, पण मेन रिझन असतो पैसा. ते त्याचं थोडंसं कॉस्टली असतं. 5,000ला काहीतरी डबा येतो. मी एवढं गुगल नाही केलं, म्हणजे जिममध्ये फ्रेंड्स लोक येतात, त्यांच्याकडे बघून सांगतात बाबा, ते डिस्कस करतात एवढा प्रोटीनचा डबा, वे प्रोटीन हे ते एवढ्याला जातो. तर त्याच्यावर माझं ओपिनियन असं आहे की प्रोटीन इज ऑलवेज बेस्ट. जसं मी सांगितलं, जर तुमच्याकडे पैसा असेल आणि कंटिन्यू करण्याची तुमची तयारी असेल, की असं नाही की बाबा 2 महिने वापरलं नंतर पैसाच नाही आहे, तर ते चुकीचं आहे. नंतर आपल्याला सवय लागते बॉडीला, तेवढं प्रोटीन इंटेक जायलाच पाहिजे बॉडीमध्ये, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतं. पण आपलं कसं आहे, डेली लाईफ वेगळी आहे. जिम म्हणजे फक्त आपला फिटनेस आणि तेवढ्यापुरतं थोडंसं फिट राहण्यासाठी आहे, त्यामुळं मी ते घेत नाही आहे. पण प्रोटीन पावडर ऑलवेज बेस्ट. तर त्याचा अल्टरनेटिव्ह तुम्ही अंडी खाऊ शकता, बॉइल्ड एग, तर चिकन आठवड्यातून 1-2 वेळा. जर व्हेजिटेरियन असाल तर पनीर, टोफू वगैरे असे बरेच ऑप्शन्स आहेत, तर हे तुम्ही घेऊ शकता. हे जे फूड आहे ते कधीच प्रोटीनची जागा घेऊ शकत नाही, कारण ते एका स्कूपमध्ये काहीतरी 50 ग्रॅम 100 ग्रॅम प्रोटीन असतं. तर हेच आहे की बाबा प्रोटीन इज ऑलवेज बेस्ट. गाईज लंच टाईम. लंचमध्ये आहे प्रियांका आणि ही भाजी केली कोणती? पालक आणि शेपू मिक्स व्हेज, ग्रीन व्हेजिटेबल. हटियू, कारण ती हटून बनवलेली. सॅलड. मित्रांनो वाजलेले आहेत 6 आणि झालेला आहे टाइम. स्नॅक्स ठीक आहे प्रियंका.
चाहत दूध तो वो कुसुम को इस खबर को सुनने के बाद ये उम्मीद काय बघत असते काय होती प्रेम. मी खातो काहीतरी. हा खातो ना मी. पपई पण खातो आणि हे पण खातो फुटाणे. मित्रांनो आता अंधार पडायला लागलाय पण बाहेरचा नजारा मला दिसला खिडकीतून. दाखवतो तुम्हाला पण. तुम भी क्या याद रखोगे. लेट्स सी. थोडं लवकर यायला पाहिजे होतं. मित्रांनो हा आहे गोप्रोचा सिनेमॅटिक शॉट्स व्ह्यू. तो लो लाईट मध्ये पण कसं दिसतोय मस्त एकदम सिनेमॅटिक. भूक लागली जीवन. भूक रे. इट्स डिनर टाइम. डिनर मध्ये आहे आज सिंपल व्हाईट राईस छोले. स्पून नको ठीक आहे. अच्छा इथं आहे छोले आणि इथं आहे डाळ. प्रोटीन इंटेकसाठी तुरीच्या डाळीची डाळ आणि छोले. छोले काळे असले असते तर बरं झालं. ते गावरान असतं त्यात प्रोटीन जास्त. हा मग तेच ना हरभरे. चला आता जेवण करूया. मित्रांनो जेवण वगैरे झालंय. डिनर झालाय. चाललोय आम्ही वॉकिंगला. आजचा पूर्ण ब्लॉग हा पूर्ण फूड ब्लॉगिंग म्हणू शकतो. ह्याच्यावरच होता. काय काय खाल्लं आम्ही दिवसभर. कारण आता मला सुट्टी आहे. बाहेर जाता येत नाही काही नाही. ऑफिस चालू झाल्यावर मला नाही वाटत एवढं सगळं होईल. पण मी टाइम काढला. नवीन वर्षात नवीन संकल्प. वेळ काढून शूट करून आपल्या सबस्क्रायबर लोकांना खुश ठेवू. तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी येणार काय रे पडला पालता. आपटू नको बरशीवर आपटेल बरं का तोंड त्याचं. दम लागले. पडला नाही पालता तू. आज पडला पालता. आज कोण वार रे. आज कोणता वार रे पालता पडला तू. नवीन वर्षाचं. नवीन वर्षात 2 तारखेला पडला पालता. आता नाही हा गाळ पडायचा. आता ताकद आली. ताकद आली काय. करू दे. हेच नाही मध्ये जायचंच नाही. फक्त लक्ष ठेवायचं.